जागा आहे नाही तिकडे पाठीमागे ओबीसीला जागा आहे ना. नवीन ओबीसी असतील ती उभा राहा, जुने असतील ती खाली बसा. नवीन असतील ते उभं राहा, नवीन बघायला आले नवीन ओबीसी उभाच राहा. પછી जुने आहेत ते बसा 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 कोकरे बसा की बसा खाली. रोडवरती बसणाऱ्या सर्वांना विनंती आहे आपण जागेवरती बसून घ्या. इथली बसल्यात आता सगळे ही पत्रकार आहेत, मग पत्रकारांना माहिती ओरिजिनल म्हणतात. इथली न्याय व्यवस्था मनूची रखेल झाली, इथली न्याय व्यवस्था मनूची रखेल झाली. ही संसद लुटारूंची हिजड्यांची हवेली झाली. कुठे मांडू मी माझ्या वेदना विश्वाला, ही व्यवस्था आझाद मैदानावर नागवी झाली. मुंबईला जे काय झालं, मुंबईला काही हे ओबीसीचा हे आहे. मी थोडा वेळ घेईल कारण ओबीसीला फक्त स्पेलिंग चेक करा, आरक्षणाचा चेक करा. आणि र माहित आहे, श माहित नाही. यांना फक्त पिंपळीचा सरपंच बदललेला माहित आहे. पिंपळीचा सरपंच नवीन ओबीसी झाला ना, आहे ना. बारामतीवाला आहेत का नाही, खरं आहे ना. बारामतीतल्यांना विचारतोय आहे का नाही खरं. आता सगळीकडे तुम्हाला असंच होणार आहे. आता इथं माझ्या अगोदर जी भाषण करत होती त्यांच्या थोडा संदर्भ घेऊन मी बोलणार आहे, परंतु आरक्षणाचा थोडा इतिहास तुम्हाला सांगणार आहे. फुलवाडी भूषण पहिलं तर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आंधळ्याला डोळं, बहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही गर्जना करणारे की हे आजादी झुकी है और देश की जनता भूकी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिली विद्रोही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील